किती जरी नाही म्हटलं ना आपण, उपवासाच्या दिवशी हे जास्त आपण खाल्लं जातंच बरं का आपल्याकडून. तर आज आहे ना अंगारिका चतुर्थी आहे, उपवास आहे. मस्त अशी पूजा वगैरे केली आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मस्त अशी खिचडी करायला इथं घेतलेली आहे मी. मिरची वगैरे कट करून शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि साधी सिंपल अशी विदाऊट बटाटा खिचडी करून घेतली. देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही पण ताटं वाढून घेतली. हे बघा, एवढी अशी खिचडी घेतली, त्यामध्ये दही टाकली, साखर टाकली आणि लहान मुलं आमची बसली होती माझ्यासोबत खायला. अवनीने सुद्धा उपवास धरला होता. शिव, अवनी बसल्यात आता वेगवेगळ्या प्लेटी घेऊन खायला. तर मस्त असं त्यांनासुद्धा साखर वगैरे टाकून छान अशी खिचडी दिली. सगळ्यांनी खिचडी खाल्ली. दुपारचा टायमिंग आहे. मस्त असं शिलाईचं काम इथं करायला सुरुवात केलेली आहे मी. खूप दिवसापासून आता ही साडी पडली होती माझी. टिप मारायची होती त्या साडीला आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं. पण साडी जर एकदा मागं पडली तर मागेच पडून जातं. कस्टमरचे ब्लाऊज शिवता शिवता आपली साडी ब्लाऊज हे अगदीच मागं पडून जातं. त्यामुळे अगोदर आता हे काम मी करायला घेतलेलं आहे आणि साडीचे टिप मारून घेतले. त्यानंतर मस्त अशी फ्रेश झाली आणि एक बघा आता टरबूज खायला घेतलं आहे आता इथं. परत एकदा सगळ्यांची पंगत बसली इथं टरबूज खाण्यासाठी. कट केलं, मस्त लाल लाल टरबूज निघालं बरं का. आणि एवढं काही गोड नव्हतं, पण चला आता जनावरांचं चारा पाण्याची व्यवस्था करू. संध्याकाळच्या टायमाला मस्त असा थोडासा सुका चारा त्यांना देते आता इथं खायला. शेळ्यांना, गाईंना थोडं थोडंसं टाकून दिलं. आणि हे बघा कसे सगळे तुटून पडल्यात. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.